हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे। कारण ॲग्रिकल्चर असू देत, इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आपण दिवसेंदिवस आपल्या चॅनलच्या माध्यमातून ग्रोथ करत आहोत आणि विश्वास संपादन करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा खास आणि महत्त्वाचा व्हिडिओ एका वेगळ्या टप्प्यावरती आणि वळणावरती आपल्याला घेऊन आलेला आहे, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲडमिशन प्रोसेसमध्ये आज म्हणजे दिनांक 13 आणि 14 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये कॉलेज प्रेफरन्सेस आपल्याला ॲड करायचे आहेत। कारण सकाळी फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली, डिस्प्ले झालेली आहे। आता महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर आपल्याला कॉलेज कोड टाकायचे आहेत। तर यामध्ये बहुतांश विद्यार्थी काय चूक करतात, तर आपले कॉलेज कोड टाकत असताना अगदी भरमसाठ कॉलेजेस टाकणे, नको असलेले कॉलेजेस टाकणे किंवा डी ग्रेड सी ग्रेड कॉलेजेस टाकणे आणि त्या माध्यमातून आपलं ॲडमिशन चुकून ठेवतात किंवा मिळालेलं चांगलं कॉलेज मिळणार असेल तर ते हाताशी गमावून टाकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काळजी घेत असताना आपण कॉलेज कशा पद्धतीने टाकली पाहिजेत, यासाठी काय काळजी घेतली पाहिजेत याविषयी इत्थंभूत माहिती आपण देणार आहोत। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कारण तुम्ही केलेलं सबस्क्राईब तुम्हाला उद्याच्या काळामध्ये असेच महत्त्वाचे व्हिडिओ नंतर देणार सुद्धा आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची चूक तुमची काय होते, तर या ठिकाणी बघा, आपण थंबनेलमध्ये या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की परफेक्ट कॉलेज लिस्ट आपण कशा पद्धतीने तयार करायची याविषयी मार्गदर्शन करतो। त्यासाठी आपली काउन्सिलिंग बॅच सुद्धा आहे, बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे काउन्सिलिंग बॅचसाठी सुद्धा जॉईन आहेत। त्यानंतर फॉर्म भरत असताना किंवा कॉलेज कोड टाकत असताना आपण काय चूक केली नको किंवा काय चूक करायची नाहीये याविषयी सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रामुख्याने बघायचं म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे, त्याच्यामध्ये अगोदर आपण काय बघायचंय आणि फायनल मेरिट लिस्टनुसार आपण कॉलेज कसे तयार करायचे याविषयी सुद्धा आपण माहिती देणार आहोत। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही बघू शकतात की ही जी फायनल मेरिट लिस्ट आहे, या फायनल मेरिट लिस्टच्या बेसिसवरती आपल्याला कॉलेज कोड तयार करायचे असतात। ते कशा पद्धतीने तयार करायचे आहेत, त्यासाठी काय प्रक्रिया असते ते एकदम व्यवस्थित या ठिकाणी बघा की फायनल मेरिट लिस्ट तुम्ही बघितल्यानंतर बघा, तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर बघितल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर बरोबर आहे का तो एकदा भरलेल्या फॉर्मवरती व्यवस्थित चेक करा। तुमचं नाव असेल, कॅटेगरी असेल, फिमेल, एजी रिझर्वेशन आहे का ते चेक करा। एजी सर्टिफिकेट लावलं असेल तर एजी रिझर्वेशन असतं, नसेल लावलं तर असं जनरल त्या ठिकाणी येतं। त्यानंतर HSCचे पर्सेंटेज बरोबर आहे का बघा, नंबर ऑफ अटेम्प्ट्स त्या ठिकाणी बघा, SSC म्हणजे 10वीचे पर्सेंटेज बघा, डेट ऑफ बर्थ, MPK युनिव्हर्सिटी तुमची बघा, ॲप्लिकेशन सबमिटेड डेट अँड टाईम ही एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघा। आणि त्यानंतर पुढील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत का किंवा काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित त्या ठिकाणी बघा। त्या म्हणजेच काय, तर तुम्ही BSc ऑनर्स ॲग्रिकल्चरसाठी जर ॲडमिशन घेणार असाल तर BSc ऑनर्स ॲग्रिकल्चरसाठी तुमचा मेरिट रँक किती आहे ते बघा। मेरिट नंबर या ठिकाणी दिलेला असतो, प्रत्येक डिपार्टमेंटचा किंवा प्रत्येक कोर्ससाठीचा मेरिट रँक या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर तो मेरिट रँक तुम्ही व्यवस्थित बघा, ज्या ज्या कोर्ससाठी तुमचा हवा आहे तो मेरिट नंबर या ठिकाणी दिलेला आहे। फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बघा, पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याचा मेरिट रँक आपण या ठिकाणी बघतोय, तो जर प्रामाणिकपणे या ठिकाणी बघायचं आणि सांगायचं झालं तर बघा 119.96 पर्सेंटाईल त्यांना या ठिकाणी टोटल पॉईंट्स आलेले आहेत। CETचे 99.96 आणि टोटल वेटेज 20, मेरिट नंबर त्यांचा 1 आलेला आहे। तर अशा पद्धतीनं प्रत्येक कोर्ससाठी तुम्ही ज्या ज्या कोर्ससाठी एलिजिबल आहात त्या कोर्ससाठी तुमचं मेरिट रँक तुम्ही चेक करायचं आहे। आता याच्या पुढे जाऊन महत्त्वाचं काय, तर या मेरिट रँकनुसार तुम्ही कोणते कॉलेजेस टाकायचे आहेत आणि तुम्ही कुठल्या कॉलेजसाठी ॲप्लिकेबल होतात हे फार महत्त्वाचं असतं आणि ते बघणं सुद्धा त्यासाठी लिस्ट बनवणं फार महत्त्वाची असते। हे सगळं तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये एकदा आपलं नाव व्यवस्थित चेक करून घ्या। आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की फायनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची। बाबा, अशा पद्धतीने PDF ओपन झाल्यानंतर इथं सर्च टॅब असतो, मोबाईलमध्ये सुद्धा सर्च बटन असतं, त्यावरती जाऊन तुम्ही तुमची लिस्ट चेक करू शकतात, नाव चेक करू शकतात। आता यामध्ये प्रामुख्याने काय विद्यार्थ्यांचं काय झालंय की फायनल प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही त्रुटी होतात, त्या ग्रीव्हन्सेसमध्ये आपण दुरुस्त केल्या आहेत, काही विद्यार्थ्यांनी स्वतः दुरुस्त केल्या आहेत, त्या जर अप्रूव्ड झाल्या असतील तर तुमचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, अदरवाईज तुम्ही रिजेक्टेड लिस्टमध्ये आहात। आता जे फायनल मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी कॉलेज लिस्ट तयार करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजेत ते या ठिकाणी प्रामुख्याने बघा की त्यासाठी आपण कशा पद्धतीनं हे करू शकतो ते प्रामुख्याने बघा। एक मिनिट। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपली काउन्सिलिंग बॅच आपण लागू केलेली आहे, चालू आहे। 999 रुपये फीस आहे, परंतु या फीसच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी प्रामुख्याने सांगतोय की या फीसमधून आपण तुम्हाला पूर्णपणे कॉलेज कोड येणाऱ्या काळामध्ये 3ही राऊंडसाठी कॉलेज कोड आपण देणार आहोत। फक्त 999 रुपये फीस आहे। या फीसच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन, कॅप राऊंड, कॉलेजची निवड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि
पूर्ण काउन्सिलिंग या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहे. जॉईन कशी करायची आहे तर त्यासाठी फोनपे नंबर आपला दिलेला आहे 9923449895 या नंबरवरती तुम्ही फोनपे करू शकतात किंवा आपलं शिक्षश्री एज्युकेअर नावाचं ॲप्लिकेशन आहे यावरती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही कॅफेवरती जाऊन फॉर्म भरले, बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिजेक्ट झाले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेज कोड व्यवस्थित टाकले नाहीत, तर त्यासाठी प्रामुख्याने मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की अमाऊंट छोटीशीच आहे परंतु तुमच्या भविष्याला कलाटणी देणार आहे. तर थोड्याशा चुकीसाठी कॉलेज चुकीचे टाकू नका. कॉलेज प्रेफरन्स भरत असताना बऱ्याचशा क्रिटिकल गोष्टी आहेत, तिथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावं लागते, मग कॉलेज सिलेक्ट करावं लागतं आणि लॉक प्रेफरन्स करावं लागतं. तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्यामुळे चूक करू नका. एक चूक तुम्हाला फार महागात पडू शकते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज टाकत असताना काय काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तुमचा मेरिट नंबर चेक करायचा आहे. तुमच्या मेरिटनुसार तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर होम युनिव्हर्सिटी हा कोटा तुम्ही एक चेक करायचा आहे. त्यानंतर टोटल तुमचे जे काय पॉईंट्स आहेत या पॉईंट्सच्या हिशोबाने तुम्हाला कॉलेज टाकायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज कोड टाकायचे आहेत, त्यानंतरच तुमच्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन होऊ शकते. पुन्हा एकदा तुम्हाला मी आवाहन करतो की आपली फक्त 999 रुपयाची काउन्सिलिंग बॅच आहे. तुम्ही आजही कॉल करू शकतात. तुम्हाला प्रेफरन्स टाकण्यासाठी आज आणि उद्याची वेळ आहे. अगदी 100% तुमच्या मनात असलेलं ड्रीम कॉलेज मिळवून देण्यासाठी आपण त्या पद्धतीने बॅच तुम्हाला जॉईन करून देणार, त्या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्सेस देणार आहोत. त्यामुळे ट्रस्टेड सर्व्हिस आहे, कुणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. लगेच कॉल करा आणि काउन्सिलिंग बॅचसाठी जॉईन व्हा आणि आपल्या मनात असलेलं ड्रीम कॉलेज मिळवण्यासाठी प्रयत्न करा. थँक्यू वन अँड ऑल.